मोती मिळत नाही, प्रत्येक शिंपल्यात मोती मिळत नाही। आईची सर्व पोरं शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत नाही। कर्तृत्व अमर करते व्यक्तित्व माणसाचे, कर्तृत्व अमर करते व्यक्तित्व माणसाचे। मूर्ती जरी मेली कीर्ती मरत नाही, मूर्ती जरी मेली कीर्ती मरत नाही। ज्या ज्या महामानवांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि जे जे महामानव क्रांतिवीर, खरं म्हणजे इथं या हॉलमध्ये बसणारा प्रत्येक जण क्रांतिवीर आहे असं मी समजतो। कारण या देशाला आता खरं म्हणजे क्रांतीची गरज आलेली आहे असं वाटत आहे। आपण सर्वजण शुद्ध नागरिक आहात, त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहात। आपण सर्वांचा चांगला गळा अभ्यास आहे। देशामध्ये काय काय परिस्थिती निर्माण होत आहे, कशी कशी परिस्थिती निर्माण होत आहे, कशी परिस्थिती निर्माण नसताना परिस्थिती, खराब परिस्थिती, वाईट परिस्थिती निर्माण झाली असं दाखवण्यात येऊन देशामध्ये कसं वातावरण निर्माण केलं जात आहे हे आपण सर्वजण नेहमी वर्तमानपत्रातून, मीडियामधून मदत न म्हटलं जातं संविधानाला। संविधान जे आहे त्याच्यातून कायदा निर्माण होतो आणि जो कायदा संविधानाच्या विरोधी जातो तो कायदा राहत नाही। तो कायदा रद्द करण्याची मागणी आपल्याला करता येते, ही गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहे। ज्यावेळेस अगोदरच्या काळामध्ये एखादी चुकीची गोष्ट घडली, ज्यावेळेस हुकुमशाही होती, त्यावेळेस आपण त्या राजाकडे जाऊन आपली व्यथा मांडत होतो। ती व्यथा मांडण्यासाठी आपल्याला खूप त्रास घ्यावा लागायचा। परंतु आता जर एखादा चुकीचा कायदा, राज्य व्यवस्था जी आहे, कोणताही कायदा बनताना सुरुवातीला तो कायदा पार्लमेंटमध्ये त्याचा कायदा बनतो, ही गोष्ट आपल्याला ज्ञात आहे। तो कायदा बहुमताने राज्यसभेमध्ये मंजूर होतो, त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे ते सहीसाठी जातं, राष्ट्रपती तो कायदा मंजूर करतो। परंतु तो कायदा पारित झाल्यानंतर सुद्धा तो कायदा जर आपल्याला बेकायदेशीर वाटला तर आपण हायकोर्टला रिट पिटिशन, जनहित याचिका आर्टिकल 226 खाली किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल 32 प्रमाणे तो कायदा रद्द व्हावा म्हणून आपण जनहित याचिका दाखल करू शकतो, त्याचा आपल्याला अधिकार आहे। मित्रांनो, आपल्या कायद्यानं जे आहेत सर्वात महत्त्वाच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी अनुसूची भाग 4 आणि भाग 3 मध्ये आहे। भाग 3 मध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी आपण ज्याचा वापर आपण नेहमी करतो, राईट्स जे आहे, आपले जे अधिकार जे आहेत ते भाग 3 मध्ये सांगितलेले आहेत। आणि आपली कर्तव्ये आणि राज्याला जी आपल्याला सुविधा पुरवायची आहे किंवा राज्यावर जी जबाबदारी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याची जी निर्देशक तत्व आहे ती भाग 4 मध्ये आहे। भाग 3 आणि भाग 4 ह्या गोष्टी बॅलन्स करणं राज्य शासन, केंद्र शासन, जे काही शासन आहे त्यांना आवश्यक आहे। मित्रांनो, आपल्याला राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू रिलीजन आहे, म्हणजे आपल्याला धर्म आवडेल, जो समाज जसा आपल्याला जसं राहायचं आहे, आपल्या वागण्यामुळे दुसऱ्या धर्माला त्रास होणार नाही, अशा प्रकारचं धर्माचं पालन आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो। राईट टू एज्युकेशन आहे, आपल्याला जे ज्ञान घ्यायचं आहे, ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे ते आपण करू शकतो। ही जी आपल्याला मिळालेलं संविधान आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण 7 समुद्र याची शाही जरी केली आणि त्यांच्याविषयी जर लिहिलं तरी ती शाही कमी पडेल, अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला ते दिलेलं आहे। तरीही व्हायला किंवा कितीही क्रांती केली, काही केलं, त्याची परतफेड आपण करू शकत नाही, कारण ही मानवाला माणूस म्हणून जगवणारं जे अधिकार, हक्क होतं ते संविधानाने दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामुळे आपण इथला हॉलमध्ये नाही तर इथलं जे शासन आहे त्या शासनाविरुद्ध बोलण्याची कोणालाही ताकद दिली नसती। ती ताकद, हा शब्द जर आपण असं उच्चारू शकतो तर ते संविधानामुळे उच्चारू शकतो, नाहीतर या देशामध्ये 3% सरकार ज्यांचं आहे, त्यांचाच मुख्यमंत्री आहे, देशामध्ये पूर्ण सत्ता त्यांची आहे, पैसा त्यांच्याकडे आहे, आपल्याला त्यांनी नुसतं गरीब बनवून ठेवलेलं आहे। आपण इथं दिसायला आपण सुखरूप आहोत, परंतु आतून आणि आपली भविष्यात येणारी पिढी ही सगळी
या शासनानं नेस्तनाबूत करून टाकलेली आहे. आपण कम्प्लिटली जेव्हा सरांनी सांगितलं की एखाद्या पक्षाला ज्याप्रमाणे त्यांनी पंख तोडून टाकले, त्याची जी ताकद असते ती ताकद त्यांनी तोडून टाकली, तसं त्यांनी आपल्याला तोडून टाकलेलं आहे. सरकारी नोकऱ्या नाही, शिक्षणामध्ये राईट टू एज्युकेशन जो आता त्यांनी सांगितला की त्यांनी संपवलाय, एका राज्यामध्ये त्यांनी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला की राईट टू एज्युकेशन हा आपला मूलभूत अधिकार आहे, जो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शासन कुठेही गेलं ते हिरावून घेऊ शकत नाही, परंतु त्यांनी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये जी सुरुवातीची जी परिस्थिती होती तसंच होईल की जेव्हा जी श्रीमंताची मुलं शिकू शकतील, गरीबाच्या मुलाला शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणजे भविष्यात तो नोकरी नाही, त्याला स्वतःची बुद्धी विकसित करण्याचा त्याला कोणताही प्रसंग नाही. जनावर आणि मनुष्य यामध्ये जर फरक असेल तर तो बुद्धीमुळे आहे. इस्लाम धर्माचा जे पवित्र ग्रंथ आहे कुराण शरीफ, याच्यामध्ये जी सुरुवात आहे, या धर्मग्रंथाची सुरुवात एका शब्दाने होते, इक्रा बिस्मी रब्बी, याने शिक्षण घ्या, शिका. तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी जर 7 समुद्रापलीकडे जायचं काम पडत असेल तरी तुम्ही जा, परंतु तुम्ही शिक्षण घ्या. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिक्षण घेतोय, आता आपल्याला संघटित व्हायची सुद्धा वेळ आलेली आहे आणि संघर्ष करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. 1951 मध्ये जेव्हा संविधान 26 जानेवारी 1950 जेव्हा संविधान लागू झालं, तेव्हापासून खरी लढाई सुरू झालेली आहे. ती लढाई 75 वर्षापर्यंत हळूहळू चालत आली आणि आता ते सफल झालेले आहे की आपलं जे संविधान लागू झालेलं आहे ते संविधान त्यांना संपवायचं आहे, त्यांना मनुस्मृती लागू करायचं आहे. मी थेटपणे स्टेजवरून आज सांगतोय की त्यांना मनुस्मृती लागू करायचं आहे. मी मागच्या आठवड्यात एका राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजरला भेटलो. मॅनेजर साहेबांनी त्यांचा स्व अनुभव सांगितला, ते सेक्युलर वाटले. त्यांच्याशी बोलता बोलता आम्ही चर्चा केली, अर्धा तास चर्चा झाली. तर चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की मी एका मंदिरामध्ये गेलो होतो. त्या मॅनेजर साहेबांचं नाव डिस्क्लोज करणार नाही इथं, कारण ते राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर आहे, चिखलीचेच आहे, त्याच्यामुळे नाव डिस्क्लोज करणार नाही. त्यांनी सांगितलं की मी एका मंदिरामध्ये आई सोबत गेलो. मंदिरामध्ये प्रवचन सुरू होतं, त्याच्यामुळे मी प्रवचनासाठी बसलो. प्रवचन सुरू होतं, प्रवचनामध्ये महाराज सांगत होते. महाराजांनी सांगता सांगता असं सांगितलं की महिलांनी घराबाहेर जाऊ नये, महिलांना घराबाहेर जाऊ देऊ नका, त्यांच्यावर नियंत्रण ठेवा, महिलांना त्यांच्या मर्यादेत ठेवा. ते म्हणे आम्हाला प्रवचन आवडलं नाही, आम्ही तिथून उठलो. माझ्या आईला खूप राग आला. आम्ही त्या मंदिराचे जे ट्रस्टी होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हे पूर्णतः चुकीचं आहे, तुमचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना सांगा, महाराजांनी अशा प्रकारचे प्रवचन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. मी सांगू इच्छितो, मी त्यांना ठामपणे सांगितलं ही मनुस्मृतीची शिकवण आहे की महिलांनी मर्यादेत राहिलं पाहिजे, महिलांनी काम नाही केलं पाहिजे, महिलांनी चूल आणि मूलच केलं पाहिजे. महिलांना मनुस्मृतीमध्ये दुय्यम दर्जा दिलेला होता. ती कोणत्याही समाजाची महिला असो, तिला मनुस्मृतीनुसार दुय्यम दर्जा होता आणि प्राथमिक दर्जा पुरुषाला होता. त्यांनी महिलेला सांगितलं, महिला त्यांच्यासाठी उपयोगाची वस्तू होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो पूर्णपणे विषय संपून टाकला. त्यांनी मनुस्मृती जाळून टाकली आणि त्या मनुस्मृती जाळण्याचा जो राग आहे त्यांच्यामध्ये, ती जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये अजूनही तो आहे आणि ती त्याच अनुषंगाने त्याच दिशेने पुन्हा ती काम करत आहे की मनुस्मृती पुन्हा देशात आली पाहिजे. जेव्हा आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहतील, आपल्याला आपलं जे पूर्वज काम करत आलेलं आहे, शिंपीचा मुलगा शिंपी, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, तेच आपल्याला करावं लागणार आहे आणि तीच त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यांना असं वाटतंय की हे लोक शिकलेली पाहिजे. दुसरा गोष्ट ही जी आहे, यांची नीती जी आहे या संघटनेची, ती नीती आहे एक तर ती आहे, साहेबांनी सगळे वक्ते खूप चांगलं बोलून गेले की फक्त पोकळ राष्ट्रवाद, नकली राष्ट्र, सरांनी सांगितलं की जो नकली फूल है, नकली राष्ट्रवाद है, इसकी फूल की खुशबू तो आ नहीं सकती, ये नकली फूल, नकली राष्ट्रवाद ये दिखाना है इनको. त्यांनी खूप व्यवस्थित सांगितलं की यांना पोकळ राष्ट्रवाद दाखवायचा आहे. फक्त काय, एखादा यांना मुस्लिमाला जेव्हा एखाद्या त्याला बोलायची पारी येते तेव्हा त्याला सिद्ध करावं लागतं की तो भारताचा नागरिक आहे, त्याला देशावर प्रेम आहे, हे त्याला सिद्ध करावं लागतं. का सिद्ध करावं लागतं की त्यांनी देशामध्ये तसं वातावरण निर्माण केलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून. लोकांच्या मनामध्ये त्यांनी बिंबवलेलं आहे की हे आहे, यांना इथं राहण्याचा अधिकार नाही,
त्यांना देशामध्ये वातावरण खराब करायचं आहे, ही त्यांची नीतिमत्ता आहे. त्याच्यामुळे त्यांनी देशामध्ये वातावरण निर्माण केले हिंदू मुस्लिम, आणि हिंदू मुस्लिम त्यांना नेहमी दिसतं कधी जेव्हा देशामध्ये राजकीय वातावरण तयार होतं त्यावेळेस ते हिंदू मुस्लिम करतात. एक शायरानं सांगितलेलं आहे की लगता है जेव्हा सीमेवर जेव्हा वातावरण निर्माण होतं, आने वाला चुनाव है क्या, सरहद पर तनाव है क्या, लगता है आने वाला चुनाव है. तो ही प्रत्येक ठिकाणची परिस्थिती आहे. आपल्या देशामध्ये तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. जेव्हा राजकीय लोकांना त्यांच्या फायदा घ्यायचा असतो तेव्हा ते आपली बुद्धी मीडियाच्या माध्यमातून एकच न्यूज सकाळपासून 100 वेळा दाखवतात, एकच आपल्याला आपल्या डोक्यामध्ये बिंबवतात. आता आपल्या डोक्यामध्ये कम्प्लिटली एक गोष्ट बिंबवलेली गेलेली आहे. जेव्हा आपण जाहिरात पाहतो फेअर अँड लवली लावली की माणूस गोरा होतो, ही गोष्ट एवढी बिंबवली गेलेली आहे की आपल्याला वाटतं गोरा व्हायला फेअर अँड लवलीच लावावं लागेल आणि पॉन्ड्स पावडर लावावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण दुकानात जातो तर तेव्हा त्याला पेस्ट, आपण टूथब्रश कोणतं पेस्ट सांगत नाही, आपण त्याला कोलगेट मागतो, कारण आपल्या दिवसभर आपल्या डोक्यात बिंबवलं जातं की कोलगेट पेस्ट चांगला आहे म्हणून. तशीच त्यांनी आपल्या डोक्यामध्ये आपल्या धारणा निर्माण केलेली आहे की हे सरकार कसं चांगलं आहे, जे कागदोपत्री आहे ते त्यांनी निर्माण केलेलं आहे. संविधान ऍक्च्युअली वस्तुस्थितीप्रमाणे जसं सांगितलेलं आहे, जे आपले मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकार आपल्या गदा आणत आहे. ते मूलभूत अधिकार देणं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल राज्य सरकार हे जे आहे, लोकनेते जे आहेत ते हे आपले लोकसेवक आहेत, परंतु हे लोकसेवक कधीही आपल्याला सेवा देत नाही. आपल्याला त्यांच्याकडे जायचं असेल तर आपल्याला रांगेत उभं राहावं लागतं, आणि तेव्हा ज्यांना मतदानाची वेळ येते तेव्हा ते आपल्या घरासमोर दोन्ही हात जोडून उभे असतात. नंतर 5 वर्ष आपल्याला त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहतं, आपलं कोणतंही काम होत नाही. परंतु संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार ते त्यांचं कर्तव्य आहे. जे संविधानानं खूप चांगल्या प्रकारे 3 विंग निर्माण केलेल्या होत्या, त्यांनी तिन्ही विंग एकमेकावर वास ठेवतील हे त्यांचा उद्देश होता. त्यांनी जे निर्माण केलेलं होतं राज्यसभा लोकसभा हे जे निर्माण केलेलं होतं हे वेग स्वतंत्र होतं. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह विंग जी होती, जी तहसीलदार कलेक्टर कमिशनर ही जी विंग आहे ही कम्प्लिटली वेगळी होती. आणि तिसरी विंग होती आपली सर्वात महत्त्वाची जी होती ती न्याय व्यवस्था, ज्युडिशियरी. तर आता माझ्या एक निदर्शनास आलेलं आहे, माझं ऑब्झर्वेशन आहे, खरं आहे चुकीचं आहे ते आपण जज करावं, की या तिन्ही विंग जे आहे या तिन्ही विंग आता 3 राहिलेली नाही, फक्त एकच विंग राहिलेली आहे जी लोकनेता जे नेते लोक आहेत, जे खासदार आमदार आहेत हे सगळं पूर्ण देश चालवत आहेत असं माझं एक मत आहे. हे जे आहे व्यवस्था जी अशी निर्माण केलेली आहे, सुप्रीम कोर्टाचे जजेस यांचं नाव घेण्याच्या स्टेजवर संयुक्त होणार नाही. आपण पाहिलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे जजेस आपल्या देशाचे पीएमच्या घरी जातात, पीएमला आपल्या घरी बोलवतात. सुप्रीम कोर्टाचे जजेस त्यांना बोलवतात, त्यांच्या निर्णय जेव्हा द्यायचे सुप्रीम कोर्टाचे जजेसला त्यांना विचारून निर्णय देतात. आपण न्यायाची अपेक्षा करायची कुठून? हायकोर्टाचे जजेस, हायकोर्टच्या जजेसचा खून होतो जेव्हा त्यांना एखाद्या लोकनेत्याविषयी त्यांना जेव्हा न्याय द्यायचा असतो तेव्हा त्यांचा खून होतो, देशात कुठेही आवाज उठवला जात नाही. देशामध्ये एक मोठ्या नेत्याचा खून होतो, एका ज्याला एक समाज आपला देव मानतो त्याचा खून होतो, त्याच्या विरुद्ध कुठेही आवाज उठवला जात नाही. याचा अर्थ असा आहे आपलं जे मन आहे, आपले जे दिल है मुर्दा हो गए, हे आपल्या याच्यावरून लक्षात येतं. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या काय त्रास सहन केला, आई ज्योतिबा फुले यांनी काय त्रास सहन केला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय त्रास सहन केला, आई सावित्रीबाई फुले यांनी काय त्रास सहन केला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय त्रास सहन केला, हे आपल्याला विचार करावा लागेल. यांचं विचार मंथन करावं लागेल, एकांतामध्ये आपल्याला विचार मंथन करावं लागेल आणि ते विचार मंथन करून आपल्याला ते अंमलबजावणीमध्ये आणावं लागेल. त्या विचारांचं आपल्याला अनुकरण करावं लागेल आणि आपल्याला आपल्या साहेबांनी सरांनी जे सांगितलं की आपल्याला सुरुवातीला आपण स्वतः बदलावं लागेल, आपला परिवार बदलावं लागेल, मित्रांना बदलावं लागेल, नातेवाईकांना बदलावं लागेल, तेव्हा ही क्रांती घडून येईल. नुसत्या शब्दानं क्रांती घडणार नाही. मी महत्त्वाचा दुसरा एक विषय सांगू इच्छितो. मी नेहमी सांगत असतो, आमच्या मित्रमंडळीला सांगतो, आमच्या समाजात सांगितलेलं आहे, आज स्टेजवरून सुद्धा सांगतो. आपल्याला माझी सर्वांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपण मेसेज जेवढे जास्त लोकांना, कमीत कमी 10 लोकांना पोहोचवा की मतदानाचे पैसे घेणं जोपर्यंत आपण बंद करणार नाही तोपर्यंत कोणतीच क्रांती घडणार नाही. मी माझी
समाजात पाहिलं, मी माझ्या जवळच्या लोकात पाहिलं, मतदान आले की आम्हाला आमच्या घरात 5 लोक आहे, आम्हाला 5,000 रुपये द्या, आमच्या घरात 10 लोक आहे, आम्हाला 10,000 रुपये द्या. ही क्रांती घडली पाहिजे. त्याची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या दारापर्यंत पैसे घेऊन यायची. त्याची हिंमत कसे काय होते आपल्या घरापर्यंत पैसे घेऊन यायची? ते आपण यादी का देतो? एखाद्या नेत्याला आपली यादी तयार करण्याची हिंमत झाली पाहिजे. तर समजलं पाहिजे हा माणूस आपल्याला जोड्यावर मारेल म्हणून, हा माणूस आपल्याला शिव्या घालेल. आपण स्वतःहून क्रांती घडली पाहिजे. ते 500 आणि 1000 रुपये आपण 1000 रुपये जरी मतदानाचे घेतले तरी 5 वर्षासाठी आपण आपला मतदानाचा अधिकार विकून टाकत आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपला मतदानाचा अधिकार सर्वात मोठा अधिकार आहे. आणि यांचं जे पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची, तीच पॉलिसी आहे की यांना आपल्या मतदानाचा अधिकार संपवायचा आहे. यांनी सीएए आणि एनआरसी का आणलं याच्या मागचं आपण चिंतन करायला पाहिजे. सीएए आणि एनआरसी आणण्यामागचा यांचा उद्देश हाच आहे, तुमच्याकडे नागरिकत्वाचे कागदपत्र नाहीये, तुम्हाला आम्ही दुय्यम नागरिकत्व देऊ. दुय्यम नागरिकत्व द्यायचं, तुमचा मतदानाचा अधिकार संपवून टाकायचा. आणि यांना यांच्या हिशोबानं जे राजकीय लोक यांना जे चालतील, ज्या पक्षाचे चालतील, जो व्यक्ती चालेल तो व्यक्ती यांना यांचं राजकीय नेतृत्व करेल. यांना आपलं नागरिकत्व संपवायचं आहे. ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. सीए एनआरसी आणण्यामागचा दुसरा कोणताही उद्देश नाही. आपण मूळ निवासी आहोत. हे बाहेर इस्रायलचं यांचं डीएनए इस्रायलचं यांचं आहे, आपलं नाही. यांचं आणि आपलं डीएनए चेक केलं तर लक्षात येईल की आपण मूळ निवासी आपण हे मूळ निवासी नाहीये, परंतु बाहेरून आलेले लोक आपल्यावर राज्य करत आहेत. जसं इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, तसेच हे लोक आपल्यावर राज्य करत आहेत. आणि आपण बहुमतात असून सुद्धा आपण आपलं यांना सर्व काही आपण यांना देत आहोत आणि यांच्या हिशोबाने आपण राहत आहोत. आपण गुलामगिरी स्वीकारत आहोत. आपल्याला सर्वात पहिले आपली विचारसरणी बदलली पाहिजे. जगात सर्वात पहिली गोष्ट जर कोणती आली असेल तर विचार आलेला आहे. कोणत्याही गोष्टीचं निर्माण जेव्हा होतं तर तेव्हा सर्वात पहिले विचार येतात, त्याच्यानंतर ती गोष्ट कृतीमध्ये उतरते. आपल्याला आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. जेव्हा विचारसरणी बदलेल तेव्हाच देश बदलेल, समाज बदलेल. आपण आपल्याला जी व्यवस्था पाहिजे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, त्यांना जसा देश अपेक्षित होता, त्यांना जसा समाज, छत्रपती शिवाजी महाराजांना जसा समाज अपेक्षित होता तसा समाज घडेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेवढा जय जयकार करावा तेवढा कमी आहे. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत घेऊन राहिलेले आहे. त्यांनी अफजल खानला कधीही सामाजिक शत्रू मानलेले नाही, तो त्यांचा राजकीय शत्रू होता. त्यांनी कधीही त्याला तो मुस्लिम समाजाचा म्हणून शत्रू समजलेला नाही. त्यांनी जर मुस्लिम समाजाचा म्हणून जर शत्रू समजला असता तर छत्रपती शिवाजी महाराज यांना वाघनखे बनवून देणारा मुस्लिम समाजाचा व्यक्ती नसता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तोफखान्याचा प्रमुख मुस्लिम होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकमेव वकील हैदर अली तोही मुस्लिम समाजाचा होता. परंतु अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये एकदाच त्यांच्यावर हमला झालेला आहे. त्या व्यक्तीनं कोणत्या व्यक्तीनं हमला केला तर त्याचं नाव इतिहासामध्ये आडनाव कधीही लिहिलं जात नाही. तो व्यक्ती भास्कर कोंडली नावाचा व्यक्ती होता, ब्राह्मण समाजाचा व्यक्ती होता. त्याचं आडनाव गायब केलं जातं आणि त्याचं नाव लिहिलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा ब्राह्मणांनी त्रास दिलेला आहे. आपण जर इतिहास पाहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा ब्राह्मणांनी त्रास दिलेला आहे. आपल्याला सुद्धा ब्राह्मण समाजात त्रास देत आहे. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मी जाता जाता फक्त एवढं सांगू इच्छितो की ना तेरा है ना मेरा है, ये हिंदुस्तान हम सबका है. ना तेरा है ना मेरा है, ये हिंदुस्तान हम सबका है. नहीं समझी गई तो ये बात हम नुकसान हम सबका है. जो इसमें मिल गई नदियां वो दिखलाई नहीं देती. ते सांगतात की मुस्लिम समाजाने काय केलेलं आहे. त्यांनी इतिहास पाहावा की कोणत्या समाजाने काय केलेलं आहे. ब्राह्मण समाजाचे माणसं किती लोक शहीद झालेले आहेत. यांचे सेनेमध्ये आज रोजी सुद्धा यांच्या समाजाचे किती लोक आहेत यांनी याचं अवलोकन करावं. सेनेमध्ये आपल्यासारखे बहुजन समाजाचे लोक आहेत. त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की जो इसमें मिल गई नदियां वो दिखलाई नहीं देंगी. महासागर बनने में एहसान हम सबका है. महासागर बनाने में महज एहसान हम सबका है. ये जो हम मिलजुल कर रहते हैं, ये जो भारत अपना है, ये जो हम मिलजुल कर रहते हैं, ये जो भारत अपना है, इसे ऐसे ही रहने दो, क्योंकि यही डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का सपना है. यही डॉक्टर